हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत करते. आता वाजले सकाळचे 7 आणि इथे मी मिस्टरांचा टिफिन बनवत आहे. आज टिफिनला भाकरी आणि छोले असं देणार आहे. तर त्यासाठी मी छोले रात्री भिजत ठेवले होते आणि आता तेलात कांदा मोहरी टाकून लाल तिखट मीठ खोबऱ्याचं वाटण टाकून परतून घेतलं. नंतर त्यात छोले घालून थंड पाणी घालून मी पातेलं कुकरमध्ये ठेवलं होतं. मी इथे भाजी कुकरमध्ये डायरेक्टली नाही करत, कारण माझा कुकर थोडा मोठा आहे आणि म्हणजे एवढ्याशा भाजीसाठी मला कुकर तो एवढा हे करता येत नाही, वापरता येत नाही. सो मी पातेल्यात भाजी फोडणी घालून ते पातेलंच कुकरमध्ये प्लेस करते आणि मग कुकरला 1-2-3 शिट्ट्या काढल्या की भाजी होऊन जाते. तर इथे भाजी होईपर्यंत मी भाकरी करायला घेतल्या. 4 ते 5 भाकरी मला बनवायला लागतात. म्हणजे टिफिनसाठी 1-2 ते 2.5 आणि मिस्टर भाकरी खाऊन जातात. म्हणजे लेट जायचं असेल तर ते भाकरी भाजी खाऊन जातात, चहा घेत नाहीत. आणि मग माझ्या जेवणासाठी अशा 4 ते 5 मला भाकरी कराव्या लागतात. बाळामुळे मला काय होतं म्हणजे त्याच्या टाईमनुसार मला थोडी सगळी कामं करून घ्यावी लागतात. म्हणजे तो झोपला की मग बाकीची सगळी उरलेली कामं मी करते. तर आता तो उठला आहे, त्यामुळे खेळतो आहे आणि खेळत असताना माझं टिफिनचं काम होऊन जातं. मग नंतर हे ऑफिसला गेले की म्हणजे तेवढ्या वेळापर्यंत तो झोपतो आणि झोपल्यानंतर मग मी बाकीची उरलेली कामं, झाडू वगैरे मारायचं असेल, भांडी वगैरे असतील तर ही उरलेली कामं मी करून घेते. तर त्याच्यामुळे काय होतं म्हणजे कामं माझी पटपट एका ह्याच्यात होत नाहीत, थोडा वेळ लागतो. तर भाकरी झाल्यात आणि भाकरी झाल्यानंतर मी माझ्यासाठी चहा ठेवला. चहा घेऊन मग मी बाकीची उरलेली माझी कामं करायला चालू करते. जेवण वगैरे माझं झालं, म्हणजे भाकरी आणि भाजी तरी झाले. टिफिन पॅक करून मी मिस्टरांना दिलं, ते ऑफिसला गेले. त्याच्यानंतर मग मी बाळाला झोपवल्यानंतर मग मी फ्रेश झाले, आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे धुवून. आणि आता मला करायची आहे पूजा. पूजा झाल्यावर मन आणि घर कसं प्रसन्न होतं. पूजा झाल्यानंतर मी कुकर लावला. तर भाकरी आणि भाजी तर झालीच होती. आता माझ्यासाठी फक्त थोडा भात आणि डाळ बनवायचा होता. तर त्यासाठी मी तो कुकर लावला होता. इथे डाळ घेतली आहे मी आणि त्याच्यात एक टोमॅटो कापून टाकला आहे. तर सकाळी कशी गडबड होते, त्याच्यामुळं मी डाळ भात वगैरे द्यायला म्हणजे देत नाही टिफिनला. फक्त चपाती भाजी किंवा भाकरी भाजी एवढंच देते. तर ह्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, मी कुकर लावला आहे आणि सोबतच थोडासा ओटा क्लीन करून घेते. देवपूजा पण झाली. नंतर मी कुकर लावला आणि त्याच्यानंतर बाळ उठल्यानंतर त्याला आंघोळ घालून घेतली. आंघोळ घातल्यावर आता जवळजवळ मला वाटते 11:30 वाजलेत. तर त्याला आता खायला बनवते, त्याच्यासाठी काहीतरी त्याला खायला घालते. परत नंतर मग माझी डाळ वगैरे फोडणी घालायची आहे. मग नंतर उरलेलं माझं जे काही काम असेल, भांडी वगैरे आहेत, क्लिनिंग असेल, ते सगळं मी करून घेईन. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगसोबत काहीतरी नवीन घेऊन. आज इथंच थांबते आणि तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय, टेक केअर. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.